कन्सेप्शन पूर्वीच, बाळ होणं ठरवण्यापूर्वीच आईने कुठल्या कुठल्या गोष्टी सुरक्षित मातृत्वासाठी कराव्या? सगळ्यात पहिले डिसिजन की आपल्याला बाळ हवंय का आणि ते कधी हवंय. आता बाळ हवंय की नकोय हा पुन्हा हा एक वेगळा डिस्कशनचा टॉपिक होऊ शकतो. आपण त्याच्यात नको जाऊया, पण असंच धरून चालू की तुम्हाला बाळ हवं आहे, तर तुम्ही सगळ्यात पहिले हे ठरवा की तुम्हाला ऍट व्हॉट पॉइंट ऑफ टाइम इन युअर लाईफ ते बाळ हवंय. अगेन अ कॉन्ट्रोवर्शियल पॉइंट. येस, In my opinion, the best time to have a baby is around when you are 25 years. Oh my God, that is too early. I know. आपल्या आयांच्या जनरेशनकडे जर का आपण बघितलं तर त्यांची ओढाताण आपण मान्य करूयात की झालेली आहे. सुपर वुमन सिंड्रोम जो त्यांना झाला आहे तो आपण पाहिला आहे. पण त्याच्यात ऍज अ डॉक्टर वेन आय लुक एट दॅट, तर त्यांचं वय साधारण 25 ते 30च्या मध्ये होतं वेन दे हॅड अस. फिजिकली दे वर ऍट देअर प्राईम, फेअरली एज्युकेटेड, फिजिकल मॅच्युरिटी आलेली होती, पार्टनर सोबत त्यांचं बॉन्डिंग झालेलं होतं. दॅट आय एम नॉट शुअर, कारण लाईक लग्न झाल्या प्रेग्नंट राहणं हे तेव्हा खूप व्हायचं, पण बाळ झाल्यावरती बॉन्डिंग होईल असं काहीतरी त्या काळामध्ये पिढीचं असणार. पण एनिवेज, टॉकिंग अबाउट प्युअरली फ्रॉम वुमन्स बॉडीज अँड बॉडीज. येस, आणि डिलिव्हरी नंतरचं जे रिकव्हरी आहे ती त्यांची पटकन होत होती. मग टॉडलर्सच्या मागे पळायची एनर्जी, मग लगेच 2-3 वर्षांनी दुसरं बाळ करण्याची त्यांची इच्छा, छोटा आधीचं बाळ ते सांभाळायची एनर्जी, हे सगळं 30 पर्यंत टिकतं. ओके. आणि 30 नंतर हे सगळं खूप अवघड होऊन जातं. मुळात प्रेग्नन्सी राहणं सुद्धा 30 नंतर अवघड होऊन बसतं. आय हॅव अ बिग डाऊट अबाउट दिस थिंग. अगेन दिस इज अ पॉइंट ऑफ डिबेट की मदर्स आर नॉट रेडी, कारण लुकिंग ॲट अ करिअर जर का आपण ब्रेक घेतला तर पुन्हा पहिल्यापासून सुरू करावं लागतं. यू हॅव डिसाइडेड दॅट यू वॉन्ट अ चाइल्ड ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम, तर 1 किंवा 2 वर्षाचा जो ब्रेक आहे तो तुमचा होणार आहे. ओ गॉड, 5 वर्षाचा, बट या व्हॉट एव्हर द ब्रेक इज गोइंग टू हॅपन. ओके. तुम्ही ते बेबी 25 ला करा, तुम्ही 30 ला करा, तुम्ही 35 ला करा, ओके, तो ब्रेक होणार आहे. आणि इन द लॉंग रन तो 1 किंवा 2 वर्षांचा ब्रेक डझंट मॅटर. करिअर इज अ प्रायोरिटी. इट वॉज माय प्रायोरिटी. आणि म्हणजे मी पण तेच केलं. यू हॅव टू बॅलन्स. इट इज युअर पॉइंट ऑफ व्ह्यू की तुम्ही ते कधी बॅलन्स करणार. तुम्ही 25 ला करताय की तुम्ही 30 ला करताय की तुम्ही 35 ला करताय, पण ते देन डोंट कंप्लेन की 35 पर्यंत यू प्रायोरिटाइज युअर करिअर, which is a fair choice. I am not blaming anybody because they have prioritized their career till 35. And then they try to conceive and then they get frustrated. Okay. So get aware. माहिती करून घ्या की तुम्हाला तिथे जायचंय का, आणि त्या पॉइंटला तुम्हाला फ्रस्ट्रेट होऊन चालणार नाहीये, कारण हर्डल्स येऊ शकतात. ओके, हे तुम्ही आधीपासून माहिती करून घ्या. आणि इफ यू डोंट वांट टू फेस दोज हर्डल्स देन गेट प्रेग्नेंट अर्लियर. That is one point. दूसरा की our cerebral hemisphere develops at 25. So decision making power is better at 25. That's what the brain science says. So, autonomy की मी माझ्या बाळाला कसं वाढवायचं ते autonomy आईला येते. So that's her choice. Third is की I see many times women conceiving at 30s, 40s. Yeah. I'm not saying की 30 नंतर कन्सेप्शनच होत नाही. We see की समजा 25 ते 30च्या मधली मुलगी माझ्याकडे आली आहे आणि ती म्हणते की मला प्रेग्नन्सी ठेवायची आहे, तर तिला कमी दिवसात प्रेग्नन्सी राहते पटकन. ओके, कारण तिचं ओव्हेरियन रिझर्व चांगला आहे. ती प्रॉबब्ली शी इज नॉट ओबीस बिकॉज शी इज ऑलरेडी ऍक्टिव्ह. तिचा फिटनेस ठीक बऱ्यापैकी असतो. जर का लहान असताना एक्सरसाइज तिने केलं असेल शाळेमध्ये, 25-30 पर्यंत ते फिटनेस तो राहतो. बाकीचे इलनेसेस, बीपी, शुगर, हायपोथायरॉइड म्हणजे हे सगळं 30च्या आतपर्यंत शक्यतो येत नाही. सो मेडिकल इश्यूज पण कमी असतात. ओव्हेरियन रिझर्व चांगला असतो. सो प्रॉब्लेम्स फॉर कन्सेप्शन आर लेसर when they try to conceive before 30 than when they try to conceive after 30. Indian female scenario मध्ये after 30 fertility decreases rapidly compared with western Caucasian. ओके. मला असं वाटतं की कदाचित 10 वर्षानंतर चित्र बदललेलं असेल, कारण द ओबिसिटी विच यू सी इन टीनेजर्स टुडे आणि थायरॉइडच्या गोळ्या खूप लहानपणापासून सुरू केलेल्या असतात. इट माइट बी डिफरंट फॉर जेनझीज, व्हेरी डिफरंट पिक्चर फॉर जेनझीज, बट maybe we go back to women's choice ki okay, we give women their choice, and as we know ki majority of women choosing to get into motherhood and take that break
इन देअर 30s अँड 40s, तर कन्सेप्शनच्या आधी कुठली काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून सुरक्षित मातृत्वापर्यंत आपण पोहोचू शकतो. येस.